नर्मदे हर. उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा का करावी, केव्हा करावी, त्याचबरोबर ही परिक्रमा कोणी करायला हवी आणि उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा केल्याचं काय पुण्यफळ मिळतं, त्याची वैशिष्ट्य काय आहेत, याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. तर उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा ही केव्हा केली जाते, त्याचबरोबर उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा ही कुठून सुरुवात करावी आणि कुठे ती पूर्ण केली जाते, याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. म्हणून उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेचा हा व्हिडिओ पाहायला विसरू नका. त्याचबरोबर उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा जेव्हा आपण करत असतो तर मोठी परिक्रमा आपल्याला करणं शक्य नसेल तर उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा जरूर करावी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद आहे. आपल्या नवीन चॅनलमध्ये मी धनश्री तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वांच्या मनातील सर्व इष्ट मनोकामना स्वामी नक्कीच पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. नर्मदे हर. तर उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा ही तिलकवाडा ते रामपुरा किंवा रामपुरा ते तिलकवाडा अशी करता येते. तर बऱ्याच वेळेला सर्वजण जेव्हा उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेला सुरुवात करतात तर तिलकवाडा या ठिकाणी ही परिक्रमा सुरुवात केली जाते. तर तिलकवाड्याहून ही परिक्रमेची सुरुवात होत असते. तर जी काही सदर परिक्रमा आहे तर याचं वैशिष्ट्य म्हणजे की पूर्ण नर्मदा परिक्रमा केल्यानंतर जे आपल्याला पुण्यफळ प्राप्त होतं तेच पुण्यफळ आपल्याला चैत्र महिन्यातील एक दिवसीय जी उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा आहे ते केल्यानंतर मिळत असतं. तर पहा, जी मोठी परिक्रमा आहे नर्मदा परिक्रमा ही जवळपास 3.5 ते 4,000 किलोमीटरची जी मोठी परिक्रमा आहे ती परिक्रमा आपल्याला करणं शक्य होत नसेल तर अशा वेळेला आपण उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा देखील करू शकतो. आणि उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा ही चैत्र महिन्यात दरवर्षी चैत्र महिन्यात केली जाते. तर ह्या परिक्रमेला फक्त एका दिवसात ही परिक्रमा होत असते. तर पहा, संपूर्ण नर्मदा परिक्रमा करणं प्रत्येकाला जमेलच असं नाही. काही कारणं असतात, वेळ नसतो किंवा आरोग्य ठीक नसतं किंवा अजून इतर काही कारणं असतात की त्यामुळे आपल्याला इच्छा असून देखील मोठी परिक्रमा करणं शक्य होत नाही. तर त्यांच्यासाठी उत्तर वाहिनी परिक्रमेचा हा अतिशय योग्य पर्याय आहे. कारण बऱ्याच वेळेला इच्छा असूनही आपण करू शकत नाही. तर या परिक्रमेत दोन्ही तट मिळून जवळपास 21 किलोमीटर आपल्याला चालावं लागतं आणि त्याला साधारणतः 6 ते 7 तास वेळ लागतो. तर प्रत्येकाच्या चालण्यानुसार ही वेळ अवलंबून आहे. तर दोन्ही तटावरील आश्रम आणि मंदिरं यांचं आपण दर्शन घेत जर आलात तर आपल्याला एखादा तास कमी जास्त लागू शकतो. तर बऱ्याच वेळेला उत्तर तटावर छान अशी मंदिरं आहेत, दोन्ही तटांवर मंदिरं आहेत. तर प्रत्येक तटावरची मंदिरांमध्ये दर्शन घ्यायचं, तिथे बसून जरा वेळ नामस्मरण करायचं. आणि जेव्हा आपण उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा करत असतो तर जेव्हा परिक्रमेला आपण सुरुवात करतो तर लक्षात घ्या, परिक्रमेला सुरुवात ही पहाटेच करायची आहे. दिवसभरात आपण केव्हाही सुरुवात करू शकतो. पण सांगण्याचा उद्देश एवढाच की जेव्हा आपण उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेला जवळपास पहाटे 3-3:30 वाजता सुरुवात केली तर आपली परिक्रमा अगदी छान 8:30-9 वाजेपर्यंत परिक्रमा पूर्ण होत असते. कारण मंदिरांमध्येही आपल्याला बराच वेळ छान असं दर्शन घेता येतं शांततेत आणि छान नामस्मरण करत आपण उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा करायची आहे. आणि ही परिक्रमा चैत्र महिन्यात असल्या कारणाने तेव्हा प्रचंड ऊन असतं. म्हणून आपण परिक्रमेला सुरुवात पहाटे करायची की जेणेकरून 9 वाजेपर्यंत आपली परिक्रमा पूर्ण होऊ शकते. आणि ज्यांची कोणाची उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा म्हणजे उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा करताना जर तुम्हाला अनवाणी करण्याची इच्छा असेल तरीही तुम्ही करू शकतात. कारण रस्ता व्यवस्थित आहे. पण फक्त ही काळजी घ्यायची आहे की ऊन व्हायच्या अगोदर आपली परिक्रमा व्हायला हवी. म्हणूनच पहाटे लवकर सुरुवात करायची. तर ही परिक्रमा तिलकवाडा येथून उत्तर तटावरून सुरू होते आणि तिलकवाडा येथील विविध मंदिरे, कपिलेश्वर महादेव आश्रम, पुढे वासण येथील परमपूज्य श्री विष्णुगिरी स्वामी महाराज आहेत यांचा श्री वासुदेव आश्रम आहे. तर
असं चालत आपण साधारणतः 9 किलोमीटर चालल्यानंतर रेंगण या गावी उत्तर तट संपल्यावर नावेने आपल्याला समोरील तीरावर म्हणजेच दक्षिण तटावर जायचं असतं. तर ज्या ठिकाणी रेंगण या गावी आल्यानंतर आपल्याला बोट असतात तिथे, तर बोटीने आपल्याला रामपुरा या ठिकाणी म्हणजे दक्षिण तटावर जायचं असतं. तर त्या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. जेव्हा तुम्ही बोटने जाणार असतात तिथे देखील प्रचंड गर्दी असते. काही वेळेला आपल्याला तिथे 2-2, 3-3 तास बोटसाठी थांबावं लागतं. म्हणूनच आपण परिक्रमेला लवकर सुरुवात करायची असते. तर पहा, उत्तर तट संपल्यानंतर आपल्याला नावेने जो समोरच्या तीरावर म्हणजेच दक्षिण तट आहे म्हणजेच रामपुरा येथे आपल्याला जायचं असतं. तर येथे आल्यावर आपण प्रथम घाटावर स्नान करून तेथील नर्मदा मैयाचं जल आहे तर ते घेऊन घाटावरील जे तीर्थेश्वर महादेव आहेत तर मंदिरात शंकरांच्या महादेवांच्या पिंडीवर आपल्याला ते नर्मदा मैयाचं जल अर्पण करून आपण परिक्रमेला पुढे सुरू करायची असते. तर पहा, रस्त्याने बरीच मंदिरं आहेत, महादेवांची मंदिरं आहेत, म्हणून आपण आपल्याकडे जी बॉटल असेल तर त्याच्यामध्ये आपण ते तीर्थ घेऊन प्रत्येक ठिकाणी आपण जल अर्पण करायचं आणि अभिषेक करत आपण पुढे जायचं असतं. तर पहा, दक्षिण तट पूर्ण झाल्यावर उत्तर तटावर आल्यावर स्नान करून परिक्रमेची समाप्ती होत असते. तर 21 किलोमीटर परिक्रमा मार्गात आपल्याला छोट्या गावातून जाताना काही मंदिरं लागतात, आश्रम लागतात. जागोजागी नर्मदे हर नर्मदे हर म्हणून स्वागत होत असतं. तर बऱ्याच ठिकाणी प्रसादाची ही सोय केलेली असते. जे काही मंडळी असतात की ज्यांनी जे परिक्रमावासी असतात यांच्यासाठी छान थंड पाण्याची किंवा सरबत असेल, चहा असेल, फळं असतील, छास असतं, अशा पद्धतीने ते आपली सेवा देत असतात. तर परिक्रमा करत असताना उत्तर वाहिनी असो की मोठी परिक्रमा असो, आपल्याकडून तिथे कुठल्याही प्रकारची घाण होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. जे काही आपण बॅगेमध्ये आपल्या स्वतःसाठी खाण्यासाठी किंवा काही नेलेलं असेल तर तिथे कचरा चुकूनही टाकायचा नाही. बिस्किट असेल किंवा जे काही तुम्ही पॅकेट्समध्ये नेलेलं असेल तर ते जे काही आपलं असेल तर ते खाल्ल्यानंतर त्या वस्तू आपण आपल्या बॅगेतच ठेवायच्या आहेत आणि ज्या ठिकाणी डस्टबिन असेल तिथे ते टाकायचं आहे. की आपल्याकडून नर्मदा मैयाच्या किनारी आपल्याकडून कोणत्याही प्रकारचं कचरा होणार नाही अशी जर आपण प्रत्येकाने काळजी घेतली तर नक्कीच नर्मदा मैयाचा तट हा अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहेच तो तट, पण आपल्या परीनेही आपण आपले प्रयत्न करणं गरजेचं आहे. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येकाने काळजी घ्यायची की आपल्या नर्मदा मैया कशी छान आणि सुंदर स्वच्छ राहील याकडे आपण लक्ष द्यायचं आहे आणि जागोजागी नर्मदे हर असं आपण बोलत जायचं आहे. तर गावातील बरेच जण आपल्यासाठी जी सेवा देतात तर तेही सेवा आपण मनोभावे स्वीकारायची आणि शक्य झाल्यास प्रत्येक ठिकाणी दक्षिणा देता आली तर जरूर द्यायची आहे. तर पहा, परिक्रमा मार्गातील जे उत्तर तट आहे म्हणजे जो रस्ता आपण आहे तर गावातून जाणारा आहे तसंच किनाऱ्यावरून जाणाराही आहे. बऱ्याच ठिकाणी आपण गावातून जात असतो, काही ठिकाणी आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून जात असतो. तर काही ठिकाणी वाट थोडी बिकट आहे पण कसलाही त्रास न होता आपण अगदी आरामात उत्तर तट पार करत असतो. तर पहा, या उलट दक्षिण तट मार्ग बहुतांश डांबरी सडक आहे म्हणजे रस्ता चांगला आहे, पण जर तुम्ही अनवाणी जाणार असतील तर त्यावेळेला जर कडक ऊन असेल तर तुम्हाला पायाला पोळू शकतं. म्हणून परिक्रमेला सुरुवात लवकर करायची आहे. तर दक्षिण तटावरील रामपुरा घाटावर तीर्थेश्वर महादेव मंदिर आहे. येथे श्री राधागिरी माताजी परिक्रमावासींची छान बालभोग म्हणजे नाश्ता व भोजनाची देखील व्यवस्था करतात. तर इथे बालभोग घेऊन आपण पुढे आपली जी वाटचाल आहे ती सुरू करायची आहे आणि रस्त्याने आपण कोणत्याही प्रकारच्या इतर विषयांवर गप्पा न करता आपण नर्मदे हर असं बोलत नामस्मरण करत आपण परिक्रमा करायची आहे. परिक्रमा करताना शांत आणि आपला नामजप आपण सुरू ठेवायचा आहे. तर इथूनच जवळच योगानंद आश्रम आहे आणि
रणछोड राय दशावतार मंदिर आहे. तसंच दशावतार मंदिरातही अतिशय विलोभनीय मूर्ती आहे. तसंच तीर्थेश्वर महादेव पासून जवळच नर्मदा मैयाला लागून पांडव गुफा आहे. इथे शिवलिंग पांडवांनी स्थापन केलेलं आहे अशी मान्यता आहे. तर थोडे पुढे आलं की पंचकुबेरपैकी एक धनेश्वर महादेव मंदिर देखील आहे. तर यांच्या बरोबर समोर लुकेश्वर महादेव आहेत. एकाच ठिकाणी समोरासमोर शिवलिंग असणारं हे एकमेव असं मंदिर आहे. जटेश्वर महादेवच्या समोर अश्वत्थ वृक्षाखाली पिंपलेश्वर महादेव देखील आहे. तर हे चारही शिवलिंग स्थापन केलेत. त्याचा मोठा इतिहास आहे. तर त्याला लागूनच राम जानकी आश्रम आहे. तर इथे बडीशेपचे खूप सुंदर सरबत मिळतं. पुढे वाटेत जेव्हा आपण जात असतो तर मांगरोल नावाचं एक छोटं गाव लागतं आणि या गावात मंगरलेश्वर महादेव मंदिर आणि त्याला लागूनच दिव्य धाम आश्रम आहे. ज्यांना मंगळ दोष आहे तर अशा व्यक्तींनी इथे शिवलिंगावर अभिषेक करून दर्शन घेतलं तर त्यांचा मंगळ दोष हा काही प्रमाणात कमी होत असतो अशी ही मान्यता आहे. त्यानंतर दिव्यधाम आश्रमात साधना गृहात श्रीमद आद्य शंकराचार्य यांची सुंदर अशी मूर्ती आहे आणि या गावातील लोक मिळून परिक्रमावासींची सेवा करतात. येथे मोठ्या प्रमाणात मंडपात परिक्रमावासींच्या विश्रामासाठी देखील व्यवस्था केली जाते. या मंडळाचं नाव आहे विसाओ मांगरोल मंडळ. तर मंडळाचे कार्यकर्ते फार सेवाभावी आहेत आणि तिथून पुढे लागतो तपोवन आश्रम. तर या आश्रमाचा परिसर अतिशय रमणीय आणि सुंदर आहे. तर स्नानासाठी मैयावर सुंदर असा घाट आहे. परमपूज्य श्री पूर्णानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या तपस्येने अतिशय जागृत झालेला हा आश्रम आहे. तर हे स्वामी आठवड्यातून फक्त एकदा आपल्याला खिडकीमधून सर्वांना दर्शन द्यायचे. त्यामुळे या भागात त्यांना खिडकीवाले बाबा या नावानेही ओळखतात. तर ह्या ठिकाणी अतिशय सुंदर आणि खूप छान अशी स्वच्छता होती, तेवढीच शांतता देखील असते. तर आता दर गुरुवारी आश्रमाच्या वरच्या मजल्यावर एका हॉलमध्ये ते दर्शन देतात आणि स्वामींची बरीच वर्ष मौन व्रत आहे. या आश्रमामध्ये परिक्रमावासींसाठी आईस्क्रीमची ही सेवा दिली जाते. तर नंतर मार्गात लागतो तो श्री रामानंद आश्रम. तर श्री रामानंद आश्रम आहे तर तो देखील अतिशय सुंदर, निसर्गरम्य आणि तेवढाच छान, शांत, स्वच्छ आणि सुंदर आहे. तर श्री राम आणि जानकी मैयाच्या सुंदर आणि मनोहारी अशा मूर्ती येथील मंदिरात आहेत. इथेही भोजन प्रसादीची सुंदर अशी व्यवस्था आहे आणि त्यापुढे सर्वात शेवटी लागतो तो आहे श्री सीताराम बाबांचा आश्रम. तर आश्रमाचा परिसर फार सुंदर आहे. खूप सुंदर अशा छान अशा मूर्ती आहेत. देवींचं सुंदर असं मंदिर आहे आणि तिथे दर्शन घेतल्यानंतर पुढे आपण जात असतो. तर तेव्हा आपल्याला आश्रमातून समोर छान असं मैयाचं दर्शन होतं आणि इथे दुपारचा भोजन प्रसाद घेऊन आपण थोडाफार आपण या ठिकाणी विश्राम देखील करू शकतो आणि खाली उतरून मग आपल्याला मैयाच्या अगदी जवळून आपण चालत जात असतो. तर लक्षात घ्या, जेव्हा आपण खाली उतरल्यानंतर अगदी मैयाच्या किनाऱ्याने आपण जात असतो तर मैयाच्या कोरड्या पात्रातून दगड धोंडे वरून आपल्याला चालत जावं लागत असतं आणि इथेही पाणी, सरबत वगैरे जे काही गावकरी आहेत ते सेवा देत असतात. तर लक्षात घ्या, म्हणूनच मी या अगोदरही सांगितलं की जेव्हा तुम्ही उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेला सुरुवात करतील तर पहाटे 3:30-4 कमीत कमी 4 वाजता तरी आपण मैयाच्या परिक्रमेला सुरुवात ही झालीच पाहिजे. का? कारण रस्त्याने जे मंदिरं येत असतात तिथेही आपण दर्शनाला जातो आणि नंतर जेव्हा आपली परिक्रमा पूर्ण होण्याच्या मार्गावर असते तेव्हा आपल्याला अगदी मैयाच्या किनाऱ्यावरून चालत जावं लागतं आणि त्यावेळेपर्यंत जर कडाक्याचं ऊन असेल, कारण चैत्र महिन्यात ही नर्मदा परिक्रमा असते म्हणूनच खूप जास्त ऊन असतं आणि जर तुम्ही अजून अनवाणी चालत असतील तर तेव्हा चालणं अतिशय कठीण होत असतं. अगदी पायाला जबरदस्त चटके लागत असतात.
म्हणूनच जर तुम्ही अनवाणी करणार असतील तर लवकर करा, आणि जर तुम्ही चप्पल शूज वगैरे घालून करणार असतील तरी देखील स्वतःजवळ स्कार्फ वगैरे, टोपी किंवा गॉगल वगैरे अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकतात. तर जेव्हा आपण पुढे येत असतो तर अतिशय छान असं खूप जण त्या ठिकाणी मैयाचं आपल्याला परिक्रमावासींच्या सेवेसाठी असतात. तर लक्षात घ्या, आपल्याजवळ खूप जास्त ओझं नेऊ नका. रस्त्याने ठिकठिकाणी सरबत असतं, चहा वगैरे असं बरंच असतं, बालभोगची सोय केलेली असते. काही ठिकाणी आपण आपले स्वतःचे पैसे म्हणजे पैसे देऊन देखील आपण ते घेऊ शकतो. तर काही ठिकाणी आपल्याला परिक्रमावासींच्या सेवेसाठी अनेक जण तिथे असतात, त्या अशा पद्धतीनेही तुम्ही घेऊ शकतात. त्या ठिकाणी आपली इच्छा झाली तर दानधर्म ते लोक त्यांची सेवा म्हणून, परिक्रमावासींची सेवा म्हणून ते करत असतात, पण आपण स्वतःहून त्या ठिकाणी दक्षिणा काही ना काही अर्पण करायची आहे. त्यानंतरच आपण प्रसाद घ्यायचा असतो. म्हणजे हे मी माझं स्वतःचं मत सांगितलं की दक्षिणा अर्पण केल्यानंतरच आपण बालभोग असेल किंवा प्रसाद असेल तो आपण घ्यायचा असतो. पुढे जवळपास आपल्याला 1.5 ते 2 किलोमीटर चालत आल्यानंतर मग अगोदर नावेत बसून आपण उत्तर तटावर यायचं असं असायचं. पण आता उत्तर तटावर येण्यासाठी तिथे छान असा पूल बांधलेला आहे. पण तो जो पूल आहे तो टेम्पररी असतो. त्या ठिकाणी फक्त ह्या तटावरून म्हणजे उत्तर तटावर येण्यासाठी फक्त ती तेवढ्यापुरता ती सोय केलेली असते. त्यानंतर मग आपण मैयामध्ये छान असं स्नान करायचं. स्नानसाठी तिथे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगळी सोय केलेली आहे. छान स्नान केल्यानंतर मग आपण थोडं वरती चढून आल्यानंतर जेव्हा आपण तिलकवाडा या ठिकाणी पोहोचतो तर त्या ठिकाणी महादेवांचं मंदिर आहे. छान तिथे आपण अभिषेक करायचा आणि या ठिकाणी आपली उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा पूर्ण होत असते. त्या ठिकाणी छान असं महादेवांचं मंदिर आहे. त्याचबरोबर बजरंगबली हनुमानजी यांचंही मंदिर आहे. आणि थोडं पुढे आल्यानंतर त्याच परिसरात श्रीमद वासुदेवानंद टेंबे स्वामी महाराज यांचं सुंदर असं वासुदेव कुटीर म्हणून आहे. आणि त्या ठिकाणी छान अशी श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांची मूर्ती आहे. त्याचबरोबर त्यांचे पादुका आहेत आणि नर्मदा मैयाची सुंदर अशी मूर्ती आहे. तर ह्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला कन्यापूजन करणं महत्त्वाचं असतं. जेव्हाही आपण उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा असेल किंवा मोठी परिक्रमा असेल तर परिक्रमा झाल्यानंतर कन्यापूजनाचं अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. तर कन्यापूजन तुम्ही त्या ठिकाणी जरूर करा. तिलकवाड्यापासून ह्या परिक्रमेला सुरुवात होत असते आणि परिक्रमा करून आल्यानंतर तिलकवाडा या ठिकाणीच आपली परिक्रमा पूर्ण होते. रस्त्याने अनेक लोक असतात, परिक्रमावासी भरपूर असतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण ही परिक्रमा करू शकतो. तर उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा ही एका दिवसात होत असते. आणि जर तुमची इच्छा असेल की तुम्हाला 3 दिवस, 7 दिवस, 11, 21 अशा पद्धतीने करायची इच्छा असेल तरीही तुम्ही करू शकता. चैत्र महिन्यात पूर्ण महिनाभर देखील तुम्ही ही परिक्रमा करू शकता. तर लक्षात घ्या, त्या ठिकाणी राहण्याची सोय असते. तर तुम्ही जे काही तिथे रूम्स वगैरे असतात तर ते अगोदरच तुम्हाला बुक करावे लागतील, कारण तिथे प्रचंड गर्दी असते. असं होत नाही की तुम्ही जाल आणि अगदी आरामात सर्व काही होईल, असं होत नाही. कारण जर आपण वेळेवर गेलो तर तिथे राहण्यासाठी रूम आपल्याला मिळत नाही, कारण उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करणारे अनेक जण असतात. प्रचंड गर्दी असते आणि तुम्ही स्वतःचं वाहन नेलं असेल तरीही तिथे पार्किंगसाठी थोडा प्रॉब्लेम होत असतो. म्हणूनच की ह्या गोष्टी लक्षात घेऊनच आपल्याला उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेसाठी जायचं असतं. म्हणून उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा ही तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता. चैत्र महिन्यात आपण ही परिक्रमा फक्त करत असतो आणि ती उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा फक्त आणि फक्त चैत्र महिन्यातच केली जाते. तर लक्षात घ्या, एका दिवसातही तुम्ही ही परिक्रमा करू शकतात. खूप छान वाटतं, खूप सुंदर अनुभव आहेत. नर्मदा मैयाची खूप कृपा असते, तेव्हाच आपल्याकडून उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा होत असते. जी मोठी परिक्रमा करणारे असतात, 3,500 किलोमीटरची जी परिक्रमा करतात, त्यांचं काहीतरी अनंत जन्मांची त्यांची पूर्व पुण्याई असेल म्हणून त्यांच्याकडून ही परिक्रमा घडत असते. पण ज्यांच्याकडून ती परिक्रमा करणं शक्य नसेल तर त्यांनी उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा जरूर करावी.
खूप छान वाटतं, खूप सुंदर अनुभव येतात. मैयाची सर्वांवर अखंड कृपा राहावी आणि कमीत कमी प्रत्येकाकडून उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा तरी मैयाने करून घ्यावी, हीच नर्मदा मैयाच्या चरणी प्रार्थना करते. आणि माहिती आवडली असेल तर इतरांपर्यंत जरूर शेअर करा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.